नागपुरात नकली पोलीस बनून लूटमार करणाऱ्या इराणी टोळीचा तहसील पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। पोलिसांनी या गँगमधील एकाला छत्रपती संभाजीनगरच्या इराणी मोहल्ल्यातून अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत। त्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे। 9 नोव्हेंबर रोजी या इराणी टोळीने नागपुरातील जरीपटका तहसील धंतुली आणि हुडकेश्वर भागांमध्ये पोलीस असल्याचं भासवत एकाच दिवशी 4 जणांची लूट केली होती। या घटना समोर आल्यानंतर या टोळीपर्यंत पोहोचणं नागपूर पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरलं होतं। सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या सुगाव्यांच्या आधारे पोलिसांना संशय होता की ही कृत्ये इराणी गँगनंच केली आहेत। त्यानंतर तहसील पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथील इराणी मोहल्ल्यात 5 दिवस सापळा रचला। 5व्या दिवशी 34 वर्षीय बाघर अली अहमद अली घरातून बाहेर पडताच पोलिसांनी त्याला ओळखून ताब्यात घेतलं। त्याला अटक करण्यात येत असताना त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांशी झटापटही केली, मात्र स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथकानं त्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेतलं। या दरम्यान पीएसआय रसूल शेख जखमी देखील झाले। ही इराणी टोळी देशातील इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारे गुन्हे करत असून एक संघटित गँग म्हणून कार्यरत असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं, मात्र कोर्टानं पोलीस कोठडी न देता त्याला कारागृहात पाठवलं। त्यामुळे चोरीच्या मालाची वसुली आणि उर्वरित साथीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना आता नव्यानं रणनीती आखावी लागणार आहे। नागपूर पोलीस आता या संघटित गँगच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आणि फरार आरोपींना पकडण्यासाठी अभियान अधिक गतीनं राबवत आहेत। सदर आरोपीला ताब्यात घेताना थोडासा विरोधाला आम्हाला सामोरे जावं लागलं। आमच्या टीमला इराणी वस्ती तिथे होती आणि आरोपीला ताब्यात घेताना इराणी महिलांनी त्याला प्रखर विरोध केला, परंतु पीएसआय रसूल शेख यांनी अत्यंत धैर्याने आणि चिकाटीने सदर आरोपीला ताब्यात घेऊन नागपूर येथे आणलेले आहे। इतरही ज्या पोलीस स्टेशनचे गुन्हे त्यांनी केल्याचं कबूल केलेलं आहे। इतर जे आरोपी आहेत त्यांना आम्ही लवकरात ताब्यात घेऊ आणि सर्व गुन्ह्यांचा छडा लावू।